माझा हृदयापासून नमस्कार. खरं तर सर्वप्रथम आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं, द्वारकादास श्यामकुमार परिवार आणि आम्हा तिघा भावंडांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद ऋण व्यक्त करतो. खरं तर गेली अनेक वर्षापासून हा प्रवास सुरू झाला. जवळपास मला आता 25 वर्ष या कापड व्यवसायात होतो आहे. मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की ज्या प्रांगणामध्ये दुपारचा लंच केला, दुपारचं जेवण ज्या जागेत केलं त्या जागेतच आज 25,000 स्क्वेअर फुटाचं शोरूम ईश्वराच्या माध्यमातून तुमच्या सहकार्याने होतं, याचा मला खूप मोठा आनंद आहे. कारण मी महात्मा गांधी महाविद्यालयाचा स्टुडंट आहे. पानपट्टे सर असतील, ढोबळे सर असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिक्षण घेतलं. तुम्ही सगळेजण इथंच शिक्षण झालं असावं आपल्या सगळ्यांचं. चिखली गावातनं जन्म घेतला, शेतकरी कुटुंबातनं, आणि तिथून पुढचा हा प्रवास द्वारकादास श्यामकुमारमध्ये मी 1997ला, म्हणजे तुम्हाला सांगायला मला ही आवडेल की मी हेल्पर म्हणून लागलो आणि पोचा मारायचं काम पहिल्यांदा मी करत होतो. बाथरूम धुवत होतो. दररोजचं 3 बाथरूम धुवायचं काम माझ्याकडं होतं. पोचा मारायचं काम, 6 मजली बिल्डिंगचं पोचा मारायचं काम माझं दररोजचं होतं. ग्राहक असेल, तिथले सिनियर्स असतील, त्यांना चहा पाणी सुद्धा द्यायचं काम त्या काळात मला करावं लागलं. आणि तिथून पुढचा प्रवास तो आजतागत. खरं तर तुमच्या सगळ्यांच्या ह्याचं सगळं श्रेय जेवढं मी ईश्वराला देतो ना, त्यापेक्षाही जास्त मी माझ्या ग्राहक राजाला देतो. त्यांच्यामुळं एक छोट्या खेड्यातला तुकाराम, म्हणजे एक तुक्या असणारा आज तुकाराम होऊ शकला, याचं सगळं श्रेय माझ्या सर्व ग्राहक राजाला जातं. आणि काका, बरेच दिवसापासून म्हणजे इच्छा होती की तालुक्याला पहिलं खरं तर आमच्या द्वारकादास श्यामकुमारची शाखा होत नव्हती, कंपनी मान्यता देत नव्हती. तरी पण आपला तालुका म्हणून सदाशिवने निर्णय घेतला आणि आम्हाला द्वारकादास श्यामकुमारचं काही दिवस नाव देता आलं नाही, म्हणून आपण अहमदपूर टेक्स्टाईल मार्केट दिलं, ATM नावानं सुरुवात केली. मग हे करण्यापाठीमागची भूमिका काय होती, तर मी आज आणि त्यावेळेस प्रामाणिकपणे सांगितलं की याच्या माध्यमातून आम्हाला पैसे तर भेटतातच. बिझनेस करत असताना पैसे मिळणार यात दुमत नाही, पण आपल्या गावातल्या बेरोजगारांना रोजगार मिळावं हे मोठं स्वप्न उरास आहे आमचं, की माझ्या मराठी माणूस घरात नाही बसला पाहिजे. ठीक आहे, 90, 97, 98% कुठं ना कुठं लागतील, पण जे 60% त्यांनी जगायचं नाही का? त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांना कुठं तर रोजगार मिळाला पाहिजे आणि तो आपल्या गावात मिळाला पाहिजे. आज 25,000 स्क्वेअर फूटचं हे शोरूम उभा करताना मला सगळ्यात जास्त मोठा जर आनंद कुठला होत असेल ना, तर आज इथं 250 मुलांना रोजगार देण्याचं काम या माध्यमातून होत आहे. 250 जरी धरलं तर 1000 परिवार, म्हणजे 1000 लोकांचं कुटुंब हे दुकान चालवणार आहे. आणि त्याचा एक वेगळा आनंद असतो. आज जवळपास आज आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये जर बघितलं ना, तर 4,500 मुलं काम करतात. मी जिथं काम करायला लागलो त्याच्यानंतर माझ्याकडनं देवानी काम करून घेतलं आणि आज 4,500 मुलांना रोजगार देण्याचं काम या द्वारकादास श्यामकुमारच्या माध्यमातून झालं. काका, नुसतं काम देणं महत्त्वाचं नाही, किंवा त्यांना संस्कार देण्याचं काम केलं. तुम्ही बघितलं असं की इथला मुलगा तुम्हाला कधी, आता 10 वर्ष तरी जवळपास झाला असेल, बुद्रुक पाटील असतील, महेशराव असतील, गिरीसाहेब, तुम्ही सगळेच जाता येत असतात. माझा मुलगा गारोगंड कधी बोलणार नाही. आम्ही व्यवसायासोबत संस्कार, आईवडिलांना सांभाळणं आमच्या इथे कंपल्सरी आहे. आम्ही मुलांना सांगतो, पैसा किती उद्या, आईवडिलापेक्षा जगात देव नाही ना कुठला, कोणी मोठा नाही. आईवडील हे सर्वोच्च आहे. मग त्याने आईवडिलाला सांभाळलं पाहिजे, आपल्या परिवाराला सांभाळलं पाहिजे, व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. व्यसन करणाऱ्याला आम्ही दूर ठेवतो. स्वतः आम्ही माळकरी आहे. आम्ही तिघे भाऊ साधी सुपारी करत नाहीत आणि तेच पोरांनाच आचरण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. मग ह्याच्यासोबत आपलं राष्ट्रप्रेम राहिलं पाहिजे. व्यवसाय तर करायचाच आहे, तर आपलं एकही दुकान असं नाही की त्या दुकानची सुरुवात राष्ट्रगीतानं होत नाही. आता ह्याच्यातलं सगळ्यांना अनुभव घेतला असेल तर तपरसर राष्ट्रगीतानं सुरू होणार आहे. देशातलं कापड व्यवसायातलं पहिलं शोरूम असावं. बरं, हे करण्यापाठीमागची भूमिका काय ते सांगतो तुम्हाला. गुलबग इथं दुकान करायचं, ग्रामीण भागातला आपण सगळे ग्रामीण भागातले आहोत. आणि पहिलं काय होतं, बालेरावजी आपल्याकडं फक्त सांगितलं जायचं म्हणजे जातीबद्दल बोलणे, पण मी एक सहज सांगतो की आपल्याकडे टिपिकल होतं, किंवा मारवाडी, गुजराती, सिंधी लोकांनी हा व्यवसाय करावा, आपण खरेदी करावी. आणि मग त्यांनी एक अशी भावना उत्पन्न केली की लिनन हे आमच्या शेतकऱ्यांनी घालू नये, भारी साडी आपल्या महिलांनी घालू नये. आणि ते कुठंतरी मनात असं खुपायचं की माझ्या शेतकरी बांधवांनी लिनन का घालू नये. आणि मग त्याच्यासाठी मी जीवाचं रान केलं. आणि आज तुम्हाला सांगतो की जेवढा कपडा स्वस्त द्वारकादास श्यामकुमार विकतोय तेवढं मी तुम्हाला 100% सांगतो, भारतात कोणीच विकू शकत नाही.
आज एवढं स्वस्त विकण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. हे दुकान टाकण्यापाठीमागची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे की आपण हे DS मिल चालू केले आता. सर शिवाजी सर, आपले आता जवळपास भारत देशामध्ये 100च्या पेक्षा पुढं मोठे दुकान झाले, शाखा झालेले आहेत. जवळपास 7 मिल आहेत आणि 2200 करोडचं टर्नओव्हर असणारं हे देशातलं पहिलं ग्रुप आहे. एवढा मोठा टर्नओव्हर आहे. आणि अगदी प्रामाणिकपणे मी तुम्हाला माझं बोलणं झाल्यानंतर मी काही साडीची व्हरायटी आणि रेडीमेड दाखवतो. आपल्याला विश्वास पटणार नाही, आपल्याला कल्पना नाही पटणार एवढ्या कमी किमतीमध्ये. आणि हे काही ओपनिंग पुरतं नाही, मी हे तुम्ही खरं तर अधोरेखित करून ठेवा. हे ओपनिंग पुरतं नाही. जोपर्यंत आमचं द्वारकादास श्यामकुमार आहे तोपर्यंत हाच रेट कायमचा राहील. नाही तर बरेच वेळेस असं काही बघा, शेवटी कॉम्पिटिशनमध्ये समोरचं आमच्याबद्दल काय बोलत, आम्ही त्याच्याबद्दल काय बोलत, ते काही महत्त्वाचं नाही. तुम्ही ॲक्च्युली बघितलं पाहिजे. आपण एखाद्याला राजा का म्हणतो, छत्रपतींना राजा का म्हणतो, तर तो इतिहास वाचल्यामुळे म्हणतो. द्वारकादास श्यामकुमार स्वस्त देत आहे तर का देत आहे? आज 100 दुकान आहेत आणि याचं टर्नओव्हर खूप मोठं आहे. साधारणतः आपला सिद्धी कारखाना आहे, सिद्धीचा आहे ना आपला बालाघाट, सिद्धी शुगर, त्या ठिकाणी जे साखर भेटेल ते साधा किराणा दुकानदार देईल का स्वस्त? स्वाभाविक आहे ना. जे तयार करतो तो स्वस्त विकू शकतो, जो ट्रेडिंग करतो तो कसं स्वस्त विकणार? म्हणून द्वारकादास श्यामकुमार हा ट्रेडर नाही आहे, मॅन्युफॅक्चरर आहे. आज आपण काही शर्ट बघितले तर द्वारकादास श्यामकुमारची शर्टची फॅक्टरी आहे, साड्याची मिल आहे. जसं अहमदपूर काय, सगळ्या सबंध देशामध्ये आपल्या ब्रँडचा माल सगळीकडे येतो आणि मग रिझनेबल रेटमध्ये. बाबा 100 रुपयाची खरेदी आहे ना, मग मार्केटमध्ये होतं काय? बरेच वेळेस पूर्वीच्या काळात तर 3-3 पट विकलं जायचं. 100ला आणायचं, 3-4 कारण उधारी चालायची, धंद्याची रीत होती व्यवसायाची. मग हळूहळू काका ते कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन झालं. मग कॅशमध्ये लोकांनी विचार काय करायचा, 100ला आणून 200ला विकू. पण द्वारकादास श्यामकुमारचं एकच स्वप्न आहे, 100ला आणा आणि 110ला विका. बरं, आम्हाला हे परवडतं कसं? बऱ्याच लोकांना तोही डाऊट असतो, हे फेकतात कसं परवडत असं. मी त्याचं एक साधं उदाहरण सांगतो. आम्ही 110ला विकतो, 1000 लोकांपर्यंत पोहोचतो. आणि XYZ कुठलाही अहमदपूरचा असेल, लातूरचा एखादा दुकानदार असेल, तो 200ला विकतो आणि 100 लोकांपर्यंत पोहोचतो. म्हणजे आम्ही 1000 लोकांपर्यंत जातो, ते 100 लोकांपर्यंत जातात. आणि ऑटोमॅटिक हे लोकांमध्ये असं झालेलं की द्वारकादास श्यामकुमार म्हणजे माझं आहे. आज नुसतं व्यवसाय करत असताना व्यवसायापुरतं आपण मर्यादित राहणार नाही. तर बरेच वेळेस होतं की आपण स्वतः मोठं होणं, आपले स्वतःचे बंगले करणं, स्वतःचं श्रीमंत होणं, स्वतःच्या हातात अंगठ्या घालणं. आपण ते न करता पैसा कमवला का तर पैसा मिळणारच आहे, पण ह्याच्यासोबत माझ्या मुलांचं चांगलं काय करता येईल का? आज माझ्या जवळच्या मुलांचे बरेच जणांचे घरं सुद्धा स्वतःचे झालेले आहेत. सर, तुम्हाला अतिशोक्ती वाटत, तुम्ही पण मला वाटतं पत्रकाराच्या माध्यमातून हे थोडीशी जनजागृती करता आली तर बघा की प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम करायला मराठी माणसांनी शिकलं पाहिजे. मराठी म्हणजे कोण? त्यात हिंदू मुस्लिम सगळे आले. मराठी म्हणजे जो मराठी बोलतो, ज्याचा महाराष्ट्रात जन्म झाला, असे सगळे आले त्याच्यात. आपल्याकडे काय झालंय, उठलं की सुटलं बालेराव सर आपल्याला सरकारी नोकरी पाहिजे. मग त्या सरकारी नोकरीसाठी आपण 10 एकर वडिलाचं घालायला तयार आहे. मी तुम्हाला सांगतो की प्रायव्हेट क्षेत्र एवढा पैसा कशातच नाही. आज माझ्या इथं काही मुलं आहेत, उदाहरण म्हणून सांगतोय. माझ्याकडे एक पवन नावाचा मुलगा आहे. आज तो 10वी पास आहे नापास आहे मला माहित नाही. पगार जर विचारली तर तुम्हाला कौतुक वाटेल. एखाद्या लेक्चर प्राचार्य कलेक्टरला पगार नाही, 25 लाख रुपयाचं पॅकेज आहे त्याला 10वी नापासचा मुलगा आहे. याच्यापेक्षा प्रायव्हेट क्षेत्रात कमाई किती असली पाहिजे? खूप प्रॉपर म्हणजे खूप कमाई आहे. आपण आपल्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला हे सांगा, बाबा तुम्ही बघा 90% पुढचे असाल, तुम्ही लेक्चर व्हा, गव्हर्नमेंट ऑफिसर व्हा, पण 60-70% मुलांनी हातोहात कुठलाही व्यवसायात गेलं पाहिजे. व्यवसायाशिवाय मराठी माणसाची प्रगती नाही. म्हणून मला वाटतं की जास्तीत जास्त मराठी मुलांनी येणाऱ्या काळामध्ये व्यवसायामध्ये गेलं पाहिजे, व्यवसायामध्ये प्रामाणिकता ठेवली पाहिजे. आज मी 25 वर्ष झालं द्वारकादास श्यामकुमारशी प्रामाणिक राहिलो, म्हणून हे देशातलं पहिलं उदाहरण आहे. तसा हा आमचा मारवाडी ग्रुप आहे. मारवाडी ग्रुपमध्ये हे देशामध्ये एकमेव मी आहे की ज्या ठिकाणी लिगली पार्टनर झालो. ज्या दुकानचा पोचा मारला त्याच दुकानचा मालक होण्याचं भाग्य मला लाभलं. नाही तर हे होत नाही बऱ्या ठिकाणी. जिथं पोचा मारायचा, जिथं या मुलांसारखं काम करायचो, त्या ठिकाणचा मालक होणं हे खरं तर ते तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद आणि ईश्वराचे आशीर्वाद आहे. मग या ठिकाणी हे दुकान करण्यापाठी माझी भूमिका काय होती आपली, की आपल्या लोकांना आपण स्वस्त काय देता येईल. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? कंपनीला आम्ही रिक्वेस्ट केली. खरं तर एवढं इन्व्हेस्टमेंट करायला कंपनी तयार नव्हती. कारण काय होतं, हेच एवढी इन्व्हेस्टमेंट आम्ही नांदेडला केली, मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी केली, तर त्या ठिकाणी 100 रुपयाचं टर्नओव्हर होईल, या ठिकाणी 50 होईल. म्हणजे जेवढ्या लाईटी लागतात, लाईट बिल तेवढंच येणार आहे, लाईट तेवढंच येणार आहे, भाडं कमी जास्त असेल.
तरी पण आमचा सदाशिवचा अट्टास होता, राजशेखचा अट्टास होता की आपण ज्या मातृभूमीत जन्मलोय त्या लोकांना सगळे ब्रँड, आता या ठिकाणी नुसतं आपण भारतातला नाही, भारताच्या बाहेरचा सुद्धा ब्रँड इथे देणार आहोत. जे इटलीला कपडा तयार होतो, ऑस्ट्रेलियाला तयार होतो, स्वित्झर्लंडला कपडा तयार होतो, तो सुद्धा कपडा या ठिकाणी ठेवला आहे. आणि फक्त हा कपडा मेट्रो शहरात ज्या दुकानदाराचं 100 करोडचं क्लब आहे, 100 करोड टर्नओव्हर, त्यांनाच ते कपडा देतात. पण आपल्याकडे तो सुद्धा कपडा गोविंद भाऊ या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिला. आणि असं नाही की तो फॉरेनचा कपडा आहे तर काहीतरी रेट असेल. एवढा सुंदर कपडा 1300-1400 रुपये मीटरमध्ये आपण आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला. मी या ठिकाणी काही 2-3 आपल्याला व्हरायटी दाखवतो. त्याच्यानंतर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकतो. हे साडीचा ब्रँड आहे सर. सिल्क मधला काठपदराचा काका प्रकार आहे. अतिशय सुंदर साडी, याला ब्लाऊज वर्क खूप चांगलं आहे. ते साडी आपण साधारणतः मार्केटमध्ये कुठल्याही रिटेलर बंधूकडे घ्यायला गेलात तर 700-800 रुपयाच्या खाली ते विकू शकत नाही, कारण त्यांची खरेदीच नसते. पण आपल्या या मिलमध्ये 1000 रुपयाला, म्हणजे तुम्ही कल्पनाच नाही करू शकत. मी अक्षरशः तुम्हाला सांगितलं रविवारी भांडणं झाले सोरांना नाही, 1000 रुपयाला. त्यानंतर आपल्या भगिनींना घरी जर विचारलात, माझ्या ज्या तुमच्या सौभाग्यवती माझ्या आमच्या भगिनी आहेत त्यांना विचारा, हा खूप ट्रेंडी आयटम आहे. ब्रॉकेट सिल्क साडी आहे, याला वर्क आहे. तुम्हाला बाल्यावरती सांगायचं म्हटलं तर वर्कला कमीत कमी 1000, 1200, 1500 रुपये लागतात. कापड वेगळं, झरी वेगळी. हे साडी आपण फक्त 350 रुपयाला विकणार, ऑनली फॉर 350. आणि हे आज एका दिवसापुरतं नाही, तुम्ही मला उद्या 10,000 साडी मागवा, नाही तर बरेच वेळेस दुकानदार उद्या काय म्हणतात, अहो ते दाखवण्यासाठी केलं. मी हे तुम्हाला प्रामाणिकपणे आणि एक मोठा शब्द देतो की वर्षभर आपण या प्रत्येकाच्या लग्नात किती जणांच्या लग्नात होता सगळ्याच. आणि आजही वापरला जातो. लग्न याच्याशी होतच नाही आपल्या मराठी माणसांचं. हे शालू आहे. आता हे साधारणतः 6,500 रुपये चांगला दुकानदार विकतो, 6,500, 7,000, 5,000 विकतो. हे मिलमध्ये काय भेटणार आहे तुम्हाला? 899 रुपये. या रेटला कुठंही जर दिला 1 लाखाच्या साड्या फुकट, त्याच्या खाली कुठलाच दुकानदार विकू शकत नाही. एक साडी जातो हे पण त्यातलाच आहे. आता हे बघितलं असं ना तर आहे 11,000 रुपये किमतीचा, पण हा सुद्धा भेटणार आहे 900 रुपयाला. सर ते तुम्ही आज घरी नेऊन ट्राय करा, फक्त दाखवा घरी. आणि जर ताईने सांगितल्या 5,500-6 हजाराच्या खाली साडी भेटते, मी फुकट देऊन टाकतो. हे भारतात तुमच्या अहमदपूरला सगळीकडे भेटतो ब्रँड. बघा, सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक तुम्हाला नमूद करू इच्छितो पत्रकार बांधवांना की स्वस्त देत असताना ब्रँड दिला पाहिजे. ऑर्डिनरी ब्रँड कुणीही देऊ शकते. समजा आता माझा टेलर लावला, रेमंड सगळीकडे भेटतोय. तुमच्याला अहमदपूरमध्ये, दिल्ली ते गेली सगळी, रेमंड जो स्वस्त आणला त्याचं नावच माहीत नाही. समजा माझ्याकडेच भेटतंय, लोकांकडे भेटतच नाही, ती फुकट वाटलं तर त्याचं काही महत्त्व नाही. तसं हे शर्ट सगळीकडे भेटतंय. या बघा, आता शिवणावळ अहमदपूरला मला माहीत नाही, 300 रुपयाला तर काका शर्ट असेल. शिवणावळ 1000 रुपयाच्या पुढं आहे. मी हे शर्ट तुम्हाला फक्त 150 रुपयाला शर्ट विकणार आणि वर्षात खराब झालं तरी बदलून भेटणार. हे कोणी देणार नाही तुम्हाला. वर्षात खराब झालं तरी बदलून 150 रुपयाला शर्ट. चेक्स, लाईनिंग काही घ्यायचं. पॅन्ट दाखवूया आपल्या. फॉर्मल पॅन्ट साधारणतः याची MRPच आहे, आपण MRP लावलेली नाही आहे. 1200-1500 रुपयाची MRP आहे. 350 रुपयाला, 350 रुपयाला रेडीमेड पॅन्ट 595 आहे. याच्यामध्ये असं आम्हाला डिस्काउंट द्यायला अलाउड नाही, फक्त अहमदपूर शाखेत. आम्हाला लातूरला सुद्धा अलाउड नाही. 40% आपण वर्षभर विक्री करणार आहोत. साधारणतः 1339 MRP आहे. हा विकणार आहे आपण 700 रुपयाला, ऑनली फॉर 700. 1290. अच्छा, हे MRP आमची नाही बरं का, हे ब्रँड मी बनवत नाही आहे. जे कंपनी चालेल तेच प्रामाणिकपणे सांगतो. हे आपण 350 रुपयाला विकणार. 1300-1100 रुपयाची जे MRP असेल त्यामध्ये 10-15% डिस्काउंट कुठला दिलेला आहे. 1300 ते 1800 रुपयाचा ब्रँडचा कपडा आहे. 700 रुपये ना, 700 रुपयाला शर्ट फक्त. म्हणजे तुम्ही जाताना बघा, त्याला काय आपल्याकडे कसं ॲपल आपल्याकडं 2 नंबरचं भारतात आपल्या इथून जातं, पण त्याच्याकडे 1 नंबर. कसं रुई जी असते सगळ्यांना सपाऱ्या शोध आता आपल्या एकच ब्रँड. प्युअर कापूस हा बाहेर जातो धागा, आणि बाहेर देशामध्ये हे बदला जातो. 6,500 रुपये किंमत आहे याची ओरिजिनल, दिल्ली मुंबईला. पण आपण अहमदपूरकरांसाठी 1540 रुपयाला ठेवले.
मध्ये शर्ट आहे, त्याच्यामध्ये कमीत कमी समोर आलंय ना, कशाला त्याला काही करायचं नाही. आपण ते सगळ्यात मोठे श्रीमंत आहेत. हा बस, दररोज एक ड्रेस घालणार, आम्ही दररोज एक ड्रेस घालणार. आता हे लिहिलं नाही, लंप येतो याचा. हे स्वस्त काय सांगतो, तुम्ही आता रिटेल दुकानदाराकडे कधी असे लंप बघितला नसतात. 1000 मीटरचे तागे असतात, आपल्याकडे हे लंप येतात. इकडे घ्या, अलीकडे घ्या. हे आता ही जसं 600-500 रुपयाचे MRP आहे, 249 रुपये मीटर देणार. अरे हो ना. त्याच्यात खूप सारी व्हरायटी उद्यापर्यंत जमा होईल. टॉप आहे सगळी, हे टॉप आहे. हे जो टॉप आहे साधारणतः कपडा ह्याचं मेकिंग चार्ज बघितला तर हे एकदम 1000 रुपये घेऊन यायचे आणि 10 दिवसाचे कपडे फुकट. 1000 रुपयाला 10. काय करत अवघड आहे बा. 10 टॉप हे सगळे कपडे त्यातले. शेक उठायचं काम आहे. 100 रुपयाला कपडा रेडीमेड. दुकान दुसरे दुकान उठायचं काम आहे आता हे. दुसरे दुकान उठायचं काम आहे आता. हे क्वाट सेट आहे. आता मुली खूप वापरतात हे रामभाऊ क्वाट सेट. मुलींना ताईला सगळंच आता नाईट सूट म्हणून याला वापर केला जातो. हे ब्रँड आहे. हा फक्त आपल्याला 1200-1500चा 350 रुपयाला भेटतो. असे अनेक व्हरायटी. आता हे सगळं मी तुम्हाला लेडीज जेंट्स दाखवलं शूटिंगसाठी. लहान लेकरांचं तसंच आहे. हँडलूममध्ये आता माझ्यापैकी बहुतेक पत्रकार बांधव काही गेले होते. 100 रुपयाला 4 असतं. 100 रुपयाला आता तुम्ही बघितला. अशा अनेक गोष्टी आहेत. पांघरायचं असेल, ड्रॉइंग करणार आहोत. ह्याच्यासाठी मला खरं तर आज पत्रकार परिषद घेतली बाबा का घेतली, तुमच्याकडनं आम्हाला काय पाहिजे. हा हे ब्लेझर दाखवतो तुम्हाला. हे बरेच जण वापरत असाल ना आपण. बेस्ट बेस्ट. साधारणतः काय रेटला घेतात एक आपण घरगुती चर्चा करतो. त्याचं काही रेकॉर्डिंग बाहेरचं होऊ नको. दररोज लग्न घालायला काय झालं का हो शिवाजी भाऊ. निदान 8 दिवसाला तरी काय हरकत आहे. काय 1100 रुपयाला. ह्याच्यात एवढे डिझाईन सुंदर आहेत ना, अतिशय सुंदर डिझाईन. आणि कपडा एकही बघितला. शिलाई किती आहे पण? प्युअर कपडा. शिलाई किती आहे? हे सगळे 1100 रुपयाला भेटतात. शिलाई जास्त आहे ना. हे त्यानंतर ह्याचं सध्या क्रेज आहे. हा मोदी जॅकेट. मोदी जॅकेट. प्लेन वर्क डिझाईन सगळं काही भेटेल. ते बघा कसं त्याची आहे. शिवणावळ मला वाटतं साध्यात साधा टेलर 1000 ते 1200 रुपये घेतो. आमच्या लातूरला इंडिया टेलर आहे तुमच्या इथला. आम्ही तिकडे नेलंय त्याला. इंडिया टेलर 1500 रुपये घेतात. बरोबर. मलाही 1500 घेतात. आम्ही देणार आहे तुम्हाला फक्त 499 रुपयाला रेडीमेड. क्या बात आहे. 750-800 रुपये मीटरचा कापड आहे. शिलाई वेगळी आणि शिलाई वेगळी. पण हे सगळे जॅकेट्स आपण उद्यापासून उपलब्ध म्हणजे आजपासून झालेत. येणाऱ्या 9 तारखेपासून सगळ्यांसाठी ओपन करणार आहोत 499 रुपये. किंवा आम्हा सगळ्यांना आज पत्रकार परिषद घेण्याच्या पाठीमागची भूमिका ही एवढीच आहे की तुमच्याकडनं अपेक्षा दुसरी तिसरी काही कुठलीच अपेक्षा राहणारही नाही. कारण एक मराठी माणूस आहे, शेतकरी कुटुंबात जन्मलोय. उठणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही. हे आयुष्यभराचं स्वप्न आहे. कधीही आम्ही चुकूनही तुमच्यासोबत उद्धटपणाने मी असेल किंवा माझा मुलगा वागणार. आणि मग मी तुमच्या परिवारातला भाऊ म्हणा, मुलगा म्हणा, जे नातं जोडायचे ते जोडा. त्या पद्धतीनं जेवढं तुम्ही तुमच्या भावाला प्रेम लावता, एका मुलाला प्रेम लावता काका, तेवढं तुम्ही इथून पुढं आमच्यावर प्रेम लावावं. आमच्याकडनं यदा कदाचित चुकून आजच्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं काही चूक झाली असेल तर मी मोठ्या मनाने हृदयाने हात जोडून माफी मागतो. याच्यानंतर तुमचे प्रश्न झाल्याच्यानंतर आपण स्नेहभोजन सोबतच करणार आहोत. आपल्याला जर काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. धन्यवाद. एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये गेलं की तिथल्या खुर्च्या आणि हे बघूनच आपण थंड हवा बघूनच आपण थंड होतो. पण निश्चितच अहमदपूरवासी, अहमदपूर तालुक्यातले आपण म्हणून आम्हाला आपला सर्वांचा सार्थ अभिमान आहे आणि आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. असतील तर सरांना विचारा. इथं चालू केलं तेव्हापासूनच आम्ही आपले ग्राहक आहोत. माझी मिसेस SBI ला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आम्हा सर्व पत्रकारांना इथे बोलवलात त्याबद्दल आमच्या सर्व पत्रकाराच्या वतीनं, सर्व संघटनाच्या वतीनं मी आपला आभार मानतो आणि थांबतो. आणि आरंभ आहे आता आमची परंपरा अशी असेल. मी आता येत्या 2 दिवसामध्ये ओपनिंग होणार आहे. ही संबंध अहमदपूरकरांसाठी गर्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी तुकाराम भैया असतील, सदाशिव भैया असतील, राजू भैया असतील
या 3 भावंडांनी संबंध देशाला एक आदर्श घालून दिलाय म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि तुम्ही 9 तारीख का निवडले मला काही माहित नाही हा? आणि नक्कीच तुम्ही एक क्रांती केलेली आहे असं मी मानणाऱ्यापैकी एक कार्यकर्ता आहे. कारण तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये असेल, वस्त्रोद्योगामध्ये असेल किंवा तुमच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र क्रांती केली आहे. असापैकी म्हणजे 9 ऑगस्ट हा दिवस काही साधा दिवस नाही. सुट्टी जरी असली त्या दिवसाचं खूप अनन्यसाधारण महत्व आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं त्या मुली दत्तक घेतल्यात काका. आषाढी वारी असेल, एकही लातूर शहरामध्ये कमीत कमी 10,000 लोक तरी खिचडी खायला येतात. खिचडीचा प्रश्न महाराष्ट्रात मंत्री महोदय स्वतः खिचडी वाटायला 2 वेळेस आले, आता मंत्री असताना सुद्धा. म्हणजे हे करत असताना एक चांगलं वाटतं की आपण आपल्या माणसासाठी काहीतरी केलं पाहिजे. पानपोळी असेल, जेवढं काही चांगलं करता येतं ते करण्याचा प्रयत्न केला. अहमदपूर शहरामध्ये पण येणाऱ्या काळामध्ये म्हणजे थोडा वेळ लागेल, पण आपण अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीचं जे आपलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी खिचडी वाटपाचं द्वारकादास श्यामकुमार हाती काम घेणार. तिथं येणाऱ्या लोकांना उपवासी नाही ठेवणार. ज्यांना जेवणाची सुविधा नाही त्यांना जेवणाची सुविधा देण्याचं काम येणाऱ्या काळात आपण द्वारकादास श्यामकुमारच्या माध्यमातून करणार आहे. धन्यवाद. एवढा आवाज